समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमचा आश्रवाधिकार सुरू आहे. पाप पुण्यामध्ये आम्हाला फरक करायचा नाही, दोनही एकच आहे हे मोक्ष मार्गीला चांगल्या तऱ्हेने ज्ञात झाले. आणि आता रंगमंचावर आश्रवाचा प्रवेश झालेला आहे. आता या आश्रवाला ओळखणाऱ्या आणि आश्रव भावाला जिंकणाऱ्या ज्ञानरूपी दुर्जय धनुर्धर योद्ध्याचा जय जयकार करत आचार्य अमृतचंद्र या अधिकाराचं मंगलाचरण करतात. आणि काल आपण मंगलाचरणाचा श्लोक बघितला आणि या मंगलाचरणामध्ये सांगितलं की ज्याप्रमाणे संसाराच्या रंगभूमीवर अहंकाराने मदोन्मत्त आश्रव भावाला हा सम्यक ज्ञान रूपी योद्धा परास्त करत आहे, अर्थात ज्ञान भावाचा उदय झाला की आश्रव भाव जीवनामधून स्वयं समाप्त होतो. या कलशात सम्यक ज्ञान प्रगट झाले याचा अर्थ पुण्य पापाने रहित एक न्यायक भावाचा आश्रय घेतल्याने जी निर्विकार स्वसंवेदन ज्ञान प्राप्त झाली ते ज्ञान या ठिकाणी अभिनंदनीय आहे. पंडित बनारसजी दासजींनी या श्लोकाला हिंदीमध्ये रूपांतरित करताना लिहिलं, जेते जगवासी जीव स्थावर जंगम रूप. स्थावर रूप आणि जंगम म्हणजे त्रसरूप. या पृथ्वी तलावावर जितके काही जीव आहे, स्थावर आहे किंवा त्रस आहे, ते निज बस करी सखे राखे बल तोरिके. आणि या आश्रवानी सगळ्यांना वशीभूत करून टाकलेलं आहे आणि आपलाच अधिकार प्रत्येकावर गाजवलेला आहे. महाअभिमानी ऐसो आश्रव अगाध योधा. त्यामुळे तो अभिमानी बनला आणि अगाध असा योद्धा, दुर्जय असा योद्धा तो बनला. रोपी रणथंभ ठाडो भये मूछ मोरिके. आणि या रणांगणावर तो अवतरित झाला आणि आपल्या मिशांना पीळ देत तो ललकारत आहे, आओ तिनी थानक अचानक परमधाम. ज्ञान नाम सुभट सवाओ बल फोरिके. आणि अशा तऱ्हेने त्या रणांगणावर अचानक असा हा ज्ञानरूपी सुभट, सुभट म्हणजे महाधनुर्धर असा योद्धा, दुर्जय असा योद्धा ज्याला सुभट म्हटलं जातं, हा आपला बल सामर्थ्याने अवतरित झाला. आश्रव पचार्यो रणथंभ तोरी डार्यो ताही निरखी बनारसी नमत कर चोरिके. आश्रव पचानो, आश्रव परास्त झालेला आहे आणि सुभट सवाओ, सुभट योद्ध्याचा विजय झालाय, ज्ञानाचा विजय झालेला आहे. आणि त्यामुळे आश्रव रणांगणातून निघाला हे पाहून बनारसी दासजी या ज्ञानाला वंदन करत आहे. अशा प्रकारे हा भाव बनारसी दासजींनी पहिल्या कलशामध्ये ठेवलेला होता. आणि आम्ही 2 गाथा काल बघितलेल्या होत्या, 64 आणि 65 नंबरची. परत एकदा त्याचं वाचन करून आपण त्याची टीका बघू. मिच्छत्तम अविरमणम कसाय जोगाय सण्ण सण्णादु बहुविह भेदा जीवे तस्सेव अनन्न परिणामः. नानावर्णादि यस्य दे दुःखमस्य कारणं होन्ति ते सिंपि होदि जीवो यराग दोषादि भाव करो. मिथ्यात्व 5 तऱ्हेचं, अविरती 12 प्रकारची, कषाय 25 प्रकारचे आणि योग 15 प्रकारचे. या 57 मार्गे पापाश्रव केले मी बहुत फार. आलोचनेमध्ये आम्ही म्हणतो
की 57 प्रकारांनी आम्ही निरंतर पापाचा आश्रव करत आहोत. हे 4 आश्रवाचे जे भेद आहे, हे चेतनेचे विकार पण आहे आणि असंज्ञ म्हणजे अजीव पुद्गलाचे देखील विकार आहे. जेव्हा आम्ही भावाकडे या गोष्टी लावतो की जीव मिथ्यात्व भाव रूपाने परिणत झालेला आहे, तेव्हा ते चेतनेचे विकार आहे. आणि जेव्हा आम्ही द्रव्य कर्मामध्ये कार्माण वर्गणा मिथ्यात्व रूपाने परिणत झाली आहे हे पाहतो, तेव्हा तो पुद्गलाचा विकार आहे. अविरती, कषाय, योग हे दोनही अशा तऱ्हेने आम्हाला लावायचे. जेव्हा जीवाचा असंयम भाव आहे त्यावेळेला जीव हा जीवाचा तो असंयम भाव आहे, आणि जेव्हा कषायरूप परिणती झालेली आहे त्यावेळेला तो पुद्गलाचा परिणाम असणार आहे. याप्रमाणे हे दोनही रूपाचे आहे. नाना प्रकारचे असून त्यापैकी चेतन विकार जे आहे ते नाना प्रकारचे असून जीवाच्या अधिकरणात येतात. हेही नाना प्रकारचे, आम्ही ठोकळ मानाने त्याला थोड्या फरकाने आम्ही ते भेद सांगितले. पण तसं पाहिलं तर एकटं मिथ्यात्व सुद्धा नानाविध रूपाचं आम्हाला दिसू शकतो. प्रत्येक समयामध्ये तीव्र मंद भावाच्या माध्यमातून त्यामध्ये अनेक प्रकार स्थित्यंतर आम्ही अनुभवू पण शकतो. आणि हे सगळे जीवाचे जे विकार आहे ते जीवाच्या अधिकरणात येतात आणि जीवाचेच अनन्य परिणाम आहे. आणि पुद्गल विकार जे आश्रव आहे ते तर ज्ञानावरणादी कर्माचं कारण आणि निमित्त होतात. आणि जे पुद्गल विकार आहे ते आश्रव आहे आणि ज्ञानावरणादी नवीन कर्माच्या निमित्ताला ते कारण पडलेले आहे. या ठिकाणी आम्ही बघितलं की आश्रवाधिकारामध्ये आचार्यांनी हे सांगितलेलं आहे की पूर्वबद्ध कर्माचा उदय हा आश्रव आहे आणि त्यामुळे नवीन कर्म बांधल्या जाणार आहे. 3 तऱ्हेच्या गोष्टी एका समयात आहे. पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे, जीवाचा रागद्वेषादी रूप परिणाम आहे आणि नवीन कार्माण वर्गणा कर्मरूप परिणमते आहे. आचार्यांना या अधिकारामध्ये कर्माची व्याप्ती ही कर्माशी दाखवायची आहे आणि जीवाला त्यापासून शुद्ध रूपामध्ये वेगळं बघायचं आहे. आणि म्हणून आचार्यांनी मधली कडी गाळायची. ही जी मधली जीवाच्या रागद्वेषादी परिणामांचा निमित्त, ही मधली कडी याला थोडं बाजूला ठेवून पूर्वबद्ध कर्माचा जिथे उदय आहे तिथे नवीन कर्मबंध आहे ही व्याप्ती या ठिकाणी प्रस्थापित करायची आहे. पुढे चालून याचं कारणही आम्हाला ज्ञात होणार आहे की जीवाला जर आम्ही म्हटलं की हे रागद्वेष तुझेच आहे तर जीव त्याला सोडण्याचा प्रयत्न करणार नाही. जेव्हा त्याची व्याप्ती पुद्गलाशी घटित होते आणि राग हा पुद्गलाचा आहे असं उपचरित कथन केल्या जातं. वास्तविकतः तसं नाही आहे, पण उपचाराने त्याची व्याप्ती बघून त्याला पुद्गलाकडे ढकललं जातं. तो पुद्गलाचा आहे असं म्हटलं जातं आणि जीवाला शुद्ध स्वरूपामध्ये त्याच्या आत्मस्वभावाचं भान करून दिल्या जातं. म्हणजे आत्म्याच्या स्वभावाचं भान करून देण्यासाठी रागाला काय म्हटलेलं आहे तर जड स्वभावी म्हटलं. पुद्गलाचा विकार आहे म्हटलं, त्याच्याशी तुझा संबंध नाही असं म्हटलं. कारण आचार्यांना शुद्ध आत्मतत्वावर आमची दृष्टी केंद्रित करायची आहे की जिथे रागाला काहीही स्थान नाही. म्हणून हा दृष्टिकोन बघून आचार्यांनी त्याला पुद्गलाचं म्हटलेलं आहे. या ठिकाणी सांगतात की हे पुद्गल विकार जे आश्रव आहे ते ज्ञानावरणादी कर्माचं कारण निमित्त होतात. आणि
त्या पुद्गल परिणामरूप आश्रवांना देखील रागद्वेषादी भाव करणारा जीव निमित्त होतो आणि नवीन कर्मांवर्गणा जी कर्मरूप परिणत झाली त्यासाठी निमित्त कारण मात्र जीवाचे रागद्वेषादी भाव हे झाले. म्हणजे रागद्वेषादी भाव करणारा जीव हा त्या ठिकाणी निमित्त म्हटल्या गेला. म्हणजे हे निमित्ताचं निमित्त असं म्हटल्या जाणार आहे. या जीवामध्ये रागद्वेष मोह हे आश्रव वास्तविक आपल्या परिणामांच्या कारणाने होतात. जीवामध्ये रागद्वेष मोह झाला ही त्याची स्वतःची निज योग्यता आहे. त्या समयात त्याच्या जीवनात राग होणार, द्वेष होणार ही त्याची निज योग्यता आहे. म्हणून वास्तविक त्याच्या परिणामांनी ते होतात. अतएव ते जड नसल्याने चिदाभास आहे आणि म्हणून ते जीवाचेच विकार आहे, जीवातच होतात आहे आणि म्हणून जड स्वभावी नाही, अचेतन द्रव्याचे ते नाही. कोण? तर जीवाचे रागद्वेषादी परिणाम हे जीवातच होतात. जीवच त्याचं अधिकरण आहे, जीवच उपादान कारण आहे, म्हणून ते जड स्वभावी नाही. परंतु जीवाच्या स्वभावाशी विसंवाद उत्पन्न करणारे आहे. जीवासारखे वाटतात पण जीवाचे नाही, म्हणून चिदाभासी चित आभास करणारे आहे. चैतन्याप्रमाणे वाटणारे आहे. चैतन्य आहे असं तिथे प्रतिभासित होतं, परंतु ते असे चिद्विकार चिदाभासी असे परिणाम आहे. म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी आचार्यांनी साधल्या. एक तर रागद्वेषादी जीवातच होतात, पर्यायगत योग्यता आहे त्याची, त्या पर्यायी त्याच्या जीवनात रागद्वेषादी परिणाम होतात आहे. त्याच्यासाठी जबाबदारी रागद्वेषांची घेण्याची तत्परता जीवाचीच असावी लागणार आहे. आणि दुसरं, त्याला चिदाभासी म्हणून आचार्यांना आत्मस्वभावाच्या कडे दृष्टी देखील केंद्रित करायची आहे की तुझ्या पर्यायीत जरी राग होत असला तरी तू तुझा स्वभाव बघ. तुझ्या स्वभावात राग नाही. हा राग जो तुला पर्यायीत दिसतो आहे, हा पर्यायीत दिसणारा राग चैतन्यासारखा तुला प्रतिभासित होतो, तुझा आहे असं तुला वाटतं, परंतु वास्तविकतः हा तुझ्या स्वभावाशी विसंवाद करणारा आहे. तुझ्या स्वभावात तो नाही आणि म्हणून त्याला चिदाभासी म्हटलेलं आहे. यामध्ये कारण हे आहे की आत्म्याला स्वतःचं निजतत्व कळलं पाहिजे. राग आणि आत्मा याच्यामध्ये भेद विज्ञान त्याला करवायचं आहे, आचार्यांना करवायचंय की राग आणि आत्मा ह्या दोन गोष्टी आहे आणि याच्यामध्ये तुला आता भेदविज्ञान करायचं आहे. मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग हे पुद्गल परिणाम ज्ञानावरणादी पुद्गल कर्माच्या आश्रवणा करता निमित्त असल्याने वास्तविक आश्रव आहे. जिथे पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे तिथे नवीन कर्मबंध आहेच. अपवाद वगळता काहीच ठिकाणी त्या ठिकाणी नवीन कर्मबंध नाही, फक्त काही अपवाद वगळता. एरवी हा सिद्धांत आम्ही लावू शकतो, पूर्वबद्ध कर्माचा जिथे उदय आहे तिथे नवीन कर्मांवर्गणेचा कर्मरूप होण्याचा परिणाम आहे. आता मिथ्यात्वाचा पहा, मिथ्यात्व कर्माचा जिथे उदय आहे त्या ठिकाणी जीवाचा मिथ्यात्व रूप कर्मबंध होणार आहे. जेव्हा आम्ही गुणस्थान बघतो, गुणस्थान बघत असताना पहिल्या गुणस्थानाची
परिपाठी आम्ही बघतो आणि त्याच्यातून तो जीव आता चौथ्यामध्ये जाणार आहे. त्यावेळेला जेव्हा करण परिणाम तो करतो तेव्हा त्याला सातिशय मिथ्यादृष्टी असं म्हटलं जातं. सातिशय मिथ्यादृष्टी अवस्थेत तो अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण 3 करण करतो. अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयात सुद्धा जीवाला मिथ्यात्व कर्माचा उदय आहे. जीवाच्या पर्यायीत मिथ्यात्व भाव विद्यमान आहे आणि जीवाला नवीन मिथ्यात्व कर्माचा बंधही सुरू आहे. कारण मिथ्यात्व कर्म असं आहे की जोपर्यंत मिथ्यात्व कर्माचा उदय आहे तोपर्यंत नवीन मिथ्यात्व कर्माचा बंध होणारच आहे. अपवाद नाही या ठिकाणी, होणारच आहे, निरंतर होणार आहे. म्हणून इकडे अनिवृत्तीकरणाचा अंतिम समय येऊन ठेपला. पुढच्या समयात त्याला आत्म्याची अनुभूती होणार आहे, पण तरीही त्या शेवटच्या क्षणापर्यंत मिथ्यात्व कर्माचा उदय सुरू आहे. पर्यायीत जरी उपयोग नाही आहे मिथ्यात्वामध्ये, तरी देखील पर्यायीत मिथ्यात्व कर्माचा भाव आहे आणि नवीन कर्मबंध होतो पण आहे. आणि ही प्रक्रिया करत असताना त्याला प्रथमतः मिथ्यात्वामध्ये अंतरच पाडावं लागतं. जिथे मिथ्यात्व कर्म राहणार नाही अशा त्या अंतरायामामध्ये प्रवेश केल्यावरच त्याला मिथ्यात्वाचा उदय असत नाही आणि नवीन मिथ्यात्वाचा बंध पण होत नाही. अशी ही कर्माची प्रक्रिया आहे. त्यामुळे मिथ्यात्वाच्या बाबतीत, अविरतीच्या बाबतीत सुद्धा जोपर्यंत कषायांचा उदय सुरू आहे तोपर्यंत नवीन कषायांचा बंध होणारच आहे. ही प्रक्रिया ही 9व्या गुणस्थानापर्यंत सातत्याने राहणार आहे. जिथे जी बंधविच्छुत्ती झाली ती सोडून जसं आता 7व्या गुणस्थानात जीव गेला, आता संज्वलनच आहे, तर संज्वलनचा कषाय देखील त्याला बंध करणाराच आहे. क्रोध, मान, माया, बादर, लोभ इथपर्यंत त्याला मोहनीय कर्माचा बंध होतो आहे. जेव्हा तो 10व्या गुणस्थानात सूक्ष्म लोभामध्ये जातो तिथे मात्र मोहनीय कर्म अत्यंत क्षीण झालेला आहे. नवीन कर्मबंधासाठी ते समर्थ नाही. जशी पूर्ण शक्ती निघून गेली आहे आणि आता फक्त त्या ठिकाणी उदय अवस्था आहे, नवीन कर्म नाही, अशी प्रक्रिया तिथे संभवणार आहे. पण तोपर्यंत मात्र कर्मबंध जीवाला सुरूच असणार आहे. कर्णानुयोग आम्हाला डिटेल वर्णन याचं सांगणार असतं. तर असं हे ज्ञानावरणादी पुद्गल कर्माच्या आश्रवणाकरता निमित्त असल्यामुळे वास्तविक आश्रव आहे. म्हणून ही मोठी गोष्ट या आश्रवाधिकारामध्ये आचार्यांनी सांगितली की आश्रव काय, तर पूर्वबद्ध कर्माचा उदय, त्यामुळे नवीन कर्मबंध होणार, नवीन कर्मबंध होणार आहे म्हणजे पूर्वबद्ध कर्माचा उदय हे आश्रव आहे. याला आश्रव म्हटलेले आहे. तसेच या मिथ्यात्वादी पुद्गल परिणामांना ज्ञानावरणादी कर्माच्या आश्रवास निमित्त म्हटले आहे. आणि त्या निमित्ताचेही निमित्त अज्ञानमय रागद्वेष मोह आत्मपरिणाम आहे. आणि हे निमित्ताचं निमित्त आहे. म्हणजे पूर्वबद्ध कर्माचा उदय, नवीन कर्मांवर्गणा कर्मबद्ध होणार आणि त्याचं निमित्त कारण जीवाचे अज्ञान रूप परिणाम. म्हणून कर्माच्या आगमनाला निमित्तपणाने, निमित्त असल्यामुळे म्हणजे पुद्गल प्रत्ययाचे ते निमित्त असल्यामुळे राग द्वेष मोह हेच
वास्तविक आश्रव आहेत. अर्थात ते अज्ञानीलाच होतात ही गोष्ट ओघानेच आली. आणि हे कोणाला होतात? तर जो अज्ञानी आहे त्याला हे होतात, ज्ञानीला ते होत नाही. यद्यपि गाथेमध्ये हे स्पष्ट शब्दात सांगितले नाही, तथापि गाथेच्या अर्थातूनच हा आशय निघतो. नूतन ज्ञानावरणादी पुद्गल कर्माच्या आगमनाचे निमित्त पूर्वबद्ध मिथ्यात्वादी पुद्गल कर्माचे उदयरूप परिणाम आहे. आश्रवाधिकाऱ्याची थीम लक्षात ठेवायची आहे की नूतन ज्ञानावरणादी पुद्गल कर्माच्या आगमनाचं निमित्त नवीन कर्मांवर्गणा कर्मरूप जी होते आहे ती मिथ्यात्वादी पुद्गल कर्माच्या उदयरूपानी होते आहे. हे वस्तुतः आश्रव आहे आणि त्या निमित्ताचं निमित्त म्हणजे कर्माश्रवणाला त्यांनी हेतू होण्याला निमित्त जीवाचे रागद्वेष मोहरूप अज्ञानमय परिणाम आहे. अतएव रागद्वेष मोह हेच आश्रव आहे. राग कुणाचा हा प्रश्न ज्या वेळेला आलेला आहे तर राग हा अज्ञानी रागाचा कर्ता आहे. ज्ञानी रागाचा कर्ता होत नाही, ही गोष्ट आचार्य या अधिकारामध्ये स्पष्ट करणार आहे. या रागादिकांना चिद्विकार म्हणण्यात येते. ते रागादी विकार ज्ञानीला अज्ञान दशेमध्येच होतात. मिथ्यात्व सहित ज्ञानालाच अज्ञान म्हणतात. या ठिकाणी अज्ञान म्हणत असताना क्षायोपक्षमिक अज्ञान अभिप्रेत आहे. म्हणजे चौथ्या गुणस्थानापासून जीवाला ज्ञानी म्हटलं. कारण समयसार मध्ये दोनच कॅटेगरी केला, दोनच वर्गीकरण केले, एक ज्ञानी आणि एक अज्ञानी. आणि ज्ञानी कुणाला म्हटलं? ज्ञानी म्हणत असताना विवक्षा 2-3 तऱ्हेच्या लावलेल्या आहे. त्याच्यामधली पहिली विवक्षा लावली की ज्याला ज्याला ज्ञान आहे तो ज्ञानी. मग तो पहिल्या गुणस्थानात असेल तरीही आम्ही त्या अपेक्षेने त्याला ज्ञानी म्हणू शकतो, पहिली विवक्षा. दुसरी विवक्षा लावली की ज्याला सम्यक ज्ञान झालेलं आहे तो ज्ञानी आणि ज्याच्या जीवनात मिथ्या ज्ञान आहे तो अज्ञानी. समयसार मध्ये ही दुसरी विवक्षाच निरंतर महत्वपूर्ण राहिली आहे. 2 ज्या वर्गीकरण केलं त्याच्यामध्ये ही दुसरी विवक्षा की जो चौथ्या गुणस्थानवरती आहे, ज्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे तो जीव ज्ञानी आहे. आणि पहिल्या 3 गुणस्थानापासून तो पहिल्या 3 गुणस्थानामध्ये तो अज्ञानी म्हटल्या जाणार आहे. आणि तिसरी विवक्षा लावली, ज्ञानी म्हणजे ज्याला पूर्ण ज्ञानाची प्राप्ती आहे त्याला ज्ञानी म्हटलं. ही विवक्षा तुरळक दिसते आणि 13व्या गुणस्थानामध्येच मग त्यांना आम्ही ज्ञानी म्हणू शकतो. तोपर्यंत अज्ञानी आणि तिथे विवक्षा लावायची अज्ञानी म्हणत असताना औदैक अज्ञानाची. तर अशा या वर्गीकरणामध्ये इथे प्रत्येक वेळेला ज्ञानी शब्द येईल त्यावेळेला बहुतांश वेळा ज्ञानी म्हटलं की सम्यक ज्ञानी, ज्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती आहे तो जीव या ठिकाणी सर्वत्र अभिप्रेत राहणार आहे. असा हा त्याला रागद्वेष मोह नसतात. पहा परस्पष्टीकरण या 2 गाथांचं. मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग हे 4 द्रव्यरूप पण आहे म्हणजे अजीव पण आहे आणि भावरूप पण आहे म्हणजे जीवरूप पण आहे. द्रव्यरूप मिथ्यात्वादी, द्रव्यरूप म्हणजे अजीवाचे असणारे जे विकार आहे, जी कर्मांड वर्गणा त्या वर्गणारूप परिणत झालेली आहे ती मिथ्यात्वादी हे पुद्गलाचे परिणाम आहे. कारण त्या कर्मामध्ये देखील कर्म पण मिथ्यात्व अशा तऱ्हेने परिणत झालेलं आहे. ज्ञानावरण कर्म, दर्शनावरण कर्म म्हणजे जे ती कर्मांड वर्गणेमध्ये देखील
त्याच्यामध्ये जे परिणमण्याची योग्यता आहे तशा रूपाने ते परिणत झालेलं आहे. म्हणजे सगळंच्या सगळं कर्म आलं जीवाजवळ. येत असताना देखील त्या कारमाण वर्गणीमध्ये देखील ज्याच्यामध्ये ज्ञानावरण रूपाने परिणमण्याची योग्यता आहे ते ज्ञानावरणादी रूपाने परिणत झालं. जे मिथ्यात्वादी रूपाने परिणमण्याची ज्याची योग्यता आहे तेच मिथ्यात्व रूप झालेलं आहे. म्हणजे त्या कारमाण वर्गणीमध्ये देखील तशा प्रकारे परिणमण्याची योग्यता विद्यमान असते. म्हणून हे पुद्गलाचे परिणाम आहे म्हणजे अजीवाचे आहे आणि भावरूप मिथ्यात्व आत्म्याचे विकारी भाव आहे. पूर्वबद्ध द्रव्यकर्माचा उदय नवीन ज्ञानावरणादी द्रव्यकर्माचे निमित्त आहे आणि त्यासाठी रागादी भावांचे निमित्तत्व आवश्यक आहे. 3 गोष्टी: पूर्वबद्ध द्रव्यकर्माचा उदय, नवीन ज्ञानावरणादी द्रव्यकर्माचं होणं आणि त्यासाठी निमित्तपणा असणं जीवाच्या रागद्वेषादी परिणामांचं. सर्व द्रव्यकर्माचा उदय नवीन कर्मात निमित्त नाही. लक्षात घ्या, आम्हाला ज्ञानावरण कर्माचा उदय आहे, दर्शनावरण कर्माचा उदय आहे, आयु नाम गोत्र सगळ्या कर्माचा 8ही कर्मांचा उदय सुरू आहे. पण उदय सुरू असताना या सर्व कर्माचा उदय हा नवीन कर्मासाठी कारण नाही. ज्ञानावरणाचा उदय नवीन कर्मासाठी कारण नाही, फक्त मोहनीय कर्माचाच उदय हा आम्हाला 8ही कर्माच्या निमित्तासाठी कारण आहे. मोहनीय कर्माच्या उदयात जे राग द्वेष मोह 3च भाव पाहिजे. राग म्हटलं तर माया आणि लोभ, द्वेष म्हटलं तर क्रोध आणि मान, आणि मोह म्हटलं की मिथ्यात्व. हे जे भाव आहे हे भावच 7 किंवा 8 कर्मांचा बंध करतात. प्रतिसमय तर आम्ही 7च कर्म बांधतो आहे. अपकर्ष कालामध्येच आम्ही आयु बंध करणार आहे आणि त्यासाठी देखील मोहनीय कर्माचंच निमित्त म्हणजे मोहनीय कर्माच्या उदयात जो भाव झाला त्या भावानीच कर्मबंध होणार आहे 8ही कर्मांचा. जीवाचे मोह राग द्वेष रूप भाव द्रव्य कर्म बंधनात उपादान कारण नाही. परत संज्ञा लक्षात घ्या. जीवाचे मोह राग द्वेष रूप भाव हे द्रव्य कर्म बंधनामध्ये उपादान कारण नाही. कारण उपादान कारण हे त्या द्रव्याशीच असतं. म्हणून उपादान कारण द्रव्य कर्म बंधनाचं उपादान कारण काय आहे तर त्या समयात जी कारमाण वर्गणा आहे ती त्याचं उपादान कारण आहे. उपादान कारण जे स्वयं कार्यरूप परिणत होणार आहे त्याला उपादान कारण म्हणायचं. जीवाचे रागद्वेष मोह परिणाम द्रव्य बंधनात निमित्त कारण पण नाही. कारण इथे आश्रवाधिकारात पूर्वबद्ध कर्माच्या उदयाला निमित्त कारण म्हटले आहे आणि हे जे भाव आहे हे निमित्ताचं निमित्त म्हटलं. म्हणून जीवाचे रागद्वेष रूप परिणाम हे द्रव्य बंधनात उपादान कारण नाही, त्याप्रमाणे निमित्त कारण पण नाही. या गाथेत रागद्वेष मोह भाव हे चैतन्यामध्ये होतात म्हणजे जीवात स्वयोग्यतेने होतात. ते कर्मानी होत नाही. स्वतंत्रता बघायची आहे आणि माझ्यात राग आला तर मला राग कशाचा उदय आहे म्हणून राग आला असं जरी आम्ही म्हटलं तरी त्या समयात आमच्या जीवनात राग होण्याची स्वतःची योग्यता आहे आणि म्हणून राग आला ही स्वतंत्र दृष्टी आचार्यांनी दिलेली आहे.
म्हणजे ते जड स्वभावी नाही हे सांगून विकारांपासून भेदविज्ञान करून त्याला चिदाभासी म्हटलं आणि स्वभावापासून पृथक्पण ठेवलं. अजड स्वभावी आणि चित विकार हे दोन शब्द ठेवले. अजड स्वभावी आहे म्हणताना ते जीवातच होतात आहे हे सांगितलं आणि चिदाभासी म्हणताना तुझा तो स्वभाव नाही हे सांगितलं. दोन शब्दात दोन मोठे तत्व आचार्यांनी आमच्या समोर ठेवले. जेव्हा आश्रव भावांना जड अशुची दुःखाचं कारण म्हणणार आहे तेव्हा शुद्ध आत्मस्वभावाकडे दृष्टी केंद्रित करणं हे त्याचं प्रयोजन असणार आहे. आणि जिथे त्याला जीवाची पर्याय आहे असं म्हणणार आहे तिथे कर्मोदयाने विकार नाही तर जीव आपल्या चुकीने अपराधाने विकारी बनला ही दृष्टी आहे. म्हणून या गाथेमध्ये पूर्वबद्ध द्रव्य कर्माच्या उदयालाच वास्तविक आश्रव म्हटले आहे. कारण नवीन पुद्गल कर्मबंधनात पूर्वबद्ध कर्माचा उदयच निमित्त कारण आहे, जीवाचा स्वभाव नाही. अशा तऱ्हेने ह्या दोन गाथा आपण बघितल्या. उद्याला परत यावर थोडं विश्लेषण बघून आपण पुढच्या गाथा बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लोए सवसाहूणम. सर्वांना जय जिनेंद्र.